लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करू अशी धमकी भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी एका टीव्ही वाहिनीवरील चर्चेमध्ये दिली आहे। या प्रकरणी केरळमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। प्रिंटू महादेवन यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केलेली आहे। काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी म्हटलेलं आहे की राहुल गांधींना जीवे मारण्याची दिलेली धमकी हा एका व्यापक कटाचा भाग आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते जे या देशातले प्रमुख नेते राहुल गांधी त्यांना जाहीरपणे टीव्ही कार्यक्रमात गोळी घालण्याची भाषा एक नेता करतो त्यांचा भाजपचा, आणि त्याच्यावरती अद्याप भारतीय जनता पक्षाकडून साधं वक्तव्य नाही, निषेध नाही। याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये खून व्हावे नेत्यांची, महात्मा गांधीप्रमाणे, इंदिरा गांधीप्रमाणे, राजीव गांधीप्रमाणे, आणि दंगली घडाव्यात अशी भारतीय जनता पक्षाची इच्छा दिसते। बनोमन राहुल गांधीच्या छातीवर गोळी मारण्याची भाषा तुमच्या पक्षाचा एक प्रमुख पदाधिकारी केरळमध्ये करतो आहे। याच्यावरती गृहमंत्र्यांनी त्यांचं भाष्य आणि वक्तव्य करायला नको।